नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न आहे, शोक, झास्कर आणि गिलगिट पुढीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत? शोक, झास्कर आणि गिलगिट पुढीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण पाहूत, टिंबटिंब हे राज्य तंबाखू उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे. टिंबटिंब हे राज्य तंबाखू उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण पाहूत, सोलापूर, विजापूर, हुबळी हा पुढीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे? सोलापूर, विजापूर, हुबळी हा पुढीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 13 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण पाहूत, पुढीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात? पुढीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोसी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण पाहूत, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण पुढीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण पुढीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जांबी मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न क्रमांक 11 जम्मू आणि काश्मीर या राज्यामधील सलाल हा जलविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? जम्मू काश्मीर या राज्यामधील सलाल हा जलविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चिनाब नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण पाहूत, भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 झारखंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण पाहू, संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण पाहू, प्रश्न क्रमांक 5 भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 7517 किलोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 चहाची लागवड प्रथम पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाली होती? चहाची लागवड पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात प्रथम झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आसाम या राज्यामध्ये सर्वात प्रथम चहाची लागवड झाली होती. प्रश्न क्रमांक 8 भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती पुढीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती? भिलाई येथील लोह पोलाद कारखान्याची निर्मिती पुढीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुसरी पंचवार्षिक योजना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनामध्ये भारताचा पुढीलपैकी कितवा क्रमांक लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुढीलपैकी कोणते बंदर विकसित केलेले आहे? मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुढीलपैकी कोणते बंदर हे विकसित केलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नावा सेवा हे बंदर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पुढीलपैकी किती क्रमांकाचा आहे? मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पुढीलपैकी किती क्रमांकाचा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 17 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 टिंबटिंब हा भारतामधला पहिला लोहमार्ग आहे. टिंबटिंब हा भारतामधला पहिला लोहमार्ग आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई ते ठाणे हा भारतामधला पहिला लोहमार्ग आहे. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागामध्ये पुढीलपैकी कोणती मृदा आढळते? महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागामध्ये पुढीलपैकी कोणती मृदा ही प्रामुख्याने आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रेगूर मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तिसरा, भारतीय प्रमाणवेळ खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित करण्यात आलेली आहे? भारतीय प्रमाणवेळ खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी
ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सुवर्णरेखा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 ऑपरेशन फ्लड प्रोग्राम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन फ्लड प्रोग्राम खालीलपैकी कशाशी संबंधित प्रोग्राम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वाढीव दूध उत्पादन व संकलन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिकंदराबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 रेगूर ही मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते? रेगूर ही मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दख्खनचा पठारी प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रामध्ये नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये आढळतात? महाराष्ट्रामध्ये नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम भाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्र पठाराची निर्मिती पुढीलपैकी कशाने झालेली आहे? महाराष्ट्र पठाराची निर्मिती पुढीलपैकी कशाने झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भूशमूलक उद्रेक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती ही विपुल आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त जैवविविधता आढळते? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त जैवविविधता ही आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे अग्रेसर राज्य आहे? भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये पुढीलपैकी कोणते राज्य हे अग्रेसर राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य आहे. प्रश्न क्रमांक 14 पशु प्राणी आणि वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने पुढीलपैकी केव्हा वन्यजीव संरक्षण कायदा संमत केलेला आहे? संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा पुढीलपैकी केव्हा संमत केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1972 या वर्षी हा कायदा त्याने संमत केलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा टिंबटिंब जवळ आहे. माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा टिंबटिंब जवळ आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नेरळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली होती? भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 एप्रिल 1951 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्यछायेच्या क्षेत्रामध्ये समावेश होतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्यछायेच्या क्षेत्रामध्ये समावेश होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा ही जास्त असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा ही जास्त असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कोकणामध्ये रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना पुढीलपैकी केव्हा करण्यात आलेली आहे? कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना पुढीलपैकी केव्हा करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1990 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 सातपुडा पर्वत रांगेमुळे पुढीलपैकी कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत? सातपुडा पर्वत रांगेमुळे पुढीलपैकी कोणत्या नद्यांची खोरे ही वेगळी झालेली आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा आणि तापी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 कोकणामध्ये आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असल्याचे पुढीलपैकी योग्य कारण कोणते होईल? कोकणामध्ये नेहमी आर्द्रतेचे प्रमाण हे नेहमी जास्त असते याचे पुढीलपैकी योग्य कारण कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सागर किनारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नाही? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भीमा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणते लोह खनिज नाही? खालीलपैकी कोणते खनिज हे लोह खनिज नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लिग्नाइट हे खनिज हे लोह खनिज नाही. क्रमांक 21
23 खालीलपैकी कोणता किनारा हा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा हा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडलचा किनारा हा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 23 पुढीलपैकी कोणता दिवस हा जगामध्ये मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस हा मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 10 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.